स्वामी समर्थांची करुणा. एका अनाथ मुलाचा उद्धार. एका गावात एक लहान मुलगा राहत होता. त्याचे नाव गजानन होते. आई वडील दोघेही गेले होते. तो गावात लोकांकडे काम करून आपली उपजीविका करत असे, पण कुणीही त्याच्यावर दया करत नव्हते. काही वेळा तो उपाशी राहायचा. एके दिवशी तो खूप भुकेला होता, पण गावात कुणीही त्याला अन्न दिले नाही. डोळ्यात पाणी आलेले तो गावाबाहेर बसून रडत होता. तेव्हा अचानक एक तेजस्वी संत तिथे आले. त्यांचे डोळे करुणेने ओथंबलेले होते. ते होते श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, "काय रे बाळा, का रडतोयस?" गजानन रडत म्हणाला, "माझे कुणीच नाही, आई बाबा नाहीत. भूक लागली आहे पण कुणी देत नाही." स्वामींनी हात वर करून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, "जा त्या झाडाखाली बघ." मुलगा तिथे गेला तर त्याला एक ताटभर गरम अन्न ठेवलेले दिसले. आश्चर्यचकित होऊन तो स्वामींकडे पाहतो आणि त्यावर स्वामी म्हणाले, "बाळा, जेव्हा कोणी नाही असं वाटतं तेव्हा लक्षात ठेव, मी आहे." तेव्हापासून गजानन रोज स्वामींच्या आश्रयाला राहू लागला. मोठा होऊन तो खूप सत्प्रवृत्तीचा झाला आणि गरिबांना मदत करू लागला. कथेचा संदेश: देव कधीही आपल्याला सोडत नाही. आपण फक्त विश्वास ठेवावा. भक्ती आणि श्रद्धा असली की संकटातही मार्ग नक्की सापडतो. स्वामी समर्थ हे अनाथ, गरीब, दुःखी यांचे खरे आधार आहेत. श्री स्वामी समर्थ.